आदेशच्या आवाजाकडे जरा दुर्लक्ष करा, कारण काय आदेश खेळतोय ना, त्यामुळे मग त्याची आवाज चालू आहे. तर तुमच्याही बाळाचं वजन वाढत नाहीये का? तुम्हालाही बाळ गुटगुटीत हवं आहे, जेणेकरून बाळाची तब्येत वगैरे सगळं काही व्यवस्थित राहील. तर आजचा व्हिडिओ हा खास तुमच्यासाठी आहे. आणि मी जी रेसिपी बनवली आहे ती तुम्ही आवर्जून शेवटपर्यंत नक्की बघा. मी तुमच्यासाठी शेवटाला एक ट्रिक नक्की सांगणार आहे की ती तुमच्या बाळासाठी, झोपेसाठी नक्की खूप महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. आज मी माझ्या बाळासाठी एक खास बनवलेली रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर मग चला तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात आधी आपण इथे एक छोटीशी वाटी घेऊ आणि त्यामध्ये 2 चमचे आपलं सॅरलॅक घेऊया आणि त्यामध्ये चवीनुसार थोडीशी हळद टाकूया. हळदीचं प्रमाण हे म्हणजे फारसं कमीच राहू द्या, जास्त झालं तर ते उगीर लागू शकतं. त्यामुळे थोडीशीच हळद राहू द्या आणि त्यामध्ये आपण पाणी टाकून हे मिश्रण सगळं एकजीव व्यवस्थित करून घेऊया. त्यामध्ये एकही गिठोळी राहायला नको, कारण ते शिजताना असं कच्चं राहू शकतं ना, त्यामुळे त्याची काळजी करून तुम्ही छान असं सगळं मिश्रण एकत्र करून गिठोळी न राहण्याची काळजी घ्या. आणि त्यासाठी फिल्टर पाणीच वापरा. जर तुमच्याकडे पाणी अगर व्यवस्थित असलं तर तुम्ही तेही वापरू शकता, पण मी माझ्या आदेशसाठी फिल्टर पाणी वापरते. आणि तुम्ही तुमच्या बाळांसाठी कोणती रेसिपी करतात ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मी जे सॅरलॅक बनवलेलं आहे ना, ते एकदम घरगुती बनवलेलं आहे. तुम्हाला रेसिपी हवी असेल तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की टाकेल. तर चला आता आपण एक छोटीशी वाटी तापायला ठेवूया आणि त्यामध्ये थोडंसं तूप टाकूया. आपलं हे घरगुतीच गावरान तूप आहे, मी त्याच्यासाठी स्पेशली घरी बनवते. त्यामध्ये कढीपत्ता मी हे 4च टाकले आहेत मोजून, कारण काय आहेत ना, तर आपण ते जेव्हा त्याला जेवू घालू ना, ते त्याला मला साईडला टाकता येईल म्हणून मी ते हे करते, 4 मोजून टाकते. आणि त्यामध्ये ना मी भाजलेले जिरे आहेत ना, त्याची पावडर बनवून ठेवलेली आहे, तीही त्याला चवीनुसार टाकते थोडीशी. म्हणजे काय होईल, त्याला ना एकदम छान वाटेल ती चवी करता. आणि हे दुसरं काय टाकलं आहे ना, मी हे व्हिडिओच्या शेवटला नक्की सांगेन, जेणेकरून काय होतं ना, बाळाला झोप ही एकदम शांत येते आणि चव ही खरंच खूप छान लागते. आणि बाळ जर तुमचं 8 महिन्याच्या पुढील असेल ना, तरच तुम्ही ते टाकायला ट्राय करा, कारण बाळची पचनक्रिया ही थोडीशी कमकुवतच असते ना, त्यामुळे. तर मी ही रेसिपी बनवतच होते. तर प्रदक्षा इतकी जोरात आरडली, कारण आदेश ना बेडच्या खाली जायला लागला होता. ती एकदम मला जोरात आरडत होती आणि तुम्ही बघू शकता त्या दोघांचं कसं चालू आहे आणि तो किती किलावानी रडतोय. तर मग मी परत येऊन बघितलं तर आपली रेसिपी छानपैकी शिजत आलेली होती. तुम्ही बघू शकता, मी त्याला एकदा ढवळून दिलं म्हणजे छान असं मिक्स होईल. आणि याची वारंवार हलवण्याची काळजी घ्यावी, कारण काय खाली डागण्याची शक्यता असू शकते. त्यामुळे आता हे जे झालेलं आहेत ना तयार, आता आपण याला शेगडी बंद करून ठेवूया. म्हणजे काय होईल, गार झालं की आणखी असं थोडंसं घट्ट तयार होतं. आता तुम्ही बघू शकता किती छान झालेलं आहे घट्ट. आणि इतकंच घट्ट ठेवायचं, कारण मी एका डॉक्टरांचं ऐकलं होतं, आपण बाळाला जास्त पातळ द्यायचं नाही, कारण ते पातळ दिलं का जास्तच आपण मग ते पाणीच जातं. त्यामुळे आता हा कढीपत्ता मी मोजून टाकले होते, म्हणून ती कढीपत्ते मी 4च्या 4 काढून टाकले आहे, कारण आदेशला चुकूनही त्याच्या तोंडात जायला नको म्हणून. कारण मला त्याने अचानक जर गेलं किंवा त्याला खोकला जरी आला ना, मी खूप घाबरते त्यामुळे. तर मग आता बघा, आदेश माझा एकदम छान, म्हणजे इतकं गुणी बाळ आहे का ते पूर्ण डिश अगदी सहज सगळी संपवतो. मी जेवढं बनवलेलं आहे त्याच्यासाठी तेवढं, पण तुमचंही बाळ ही रेसिपी नक्की संपवेल. एकदा नक्की ट्राय करा. आणि ट्राय केल्यानंतर जर तुम्ही तुमच्या बाळाने जर ही रेसिपी पूर्ण खाल्ली तर मला ही कमेंटमध्ये नक्की सांग की आमच्या बाळाने फिनिश केलं. तर मी ते काय टाकलं होतं मी आता तुम्हाला ते सांगते. तर मी त्यामध्ये खसखस ॲड केली होती. खसखसीने काय होतं, तुमचे बाळ एकदम शांतपणे झोपतं. त्यामुळे तुम्ही ही खसखस नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. नवनवीन अशाच रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पुन्हा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये अशीच नवनवीन रेसिपी घेऊन. तुम्हालाही माझ्या रेसिपी बघायला आवडेल का, हेही मला कमेंटमध्ये नक्की कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.